संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावी देवी पालखी नृत्य पथकानं अव्वल स्थान पटकावलं, तर गंगोबा नृत्य पथकानं द्वितीय आणि कालकाई पथकानं तृतीय पारितोषिक पटकावलं. रविवारी कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी येथील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती. या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक उक्षी, ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी, आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचुरी, पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर, जय त्रिमुख मठ लांजा, श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर, साडावली श्रीदेवी वाघजाई साडावली संगमेश्वर, येगाव चिपळूण, कुशिवडे काळकाई चिपळूण, नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचुरी या पथकास 2,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या पथकास गंगोबा नृत्य पथक करंबळे या पथकास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्य पथकास 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं. तसंच सर्व सहभागी संघांनाही प्रत्येकी 25,000 उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती. त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर करत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेतेच त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेला असल्याचा आरोप केला आहे. रविवारी आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढवला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करत असल्याचं सांगत शरद पवारांना त्यांनी विचारावं की 2014चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितलं? पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादानं झाला? राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली? 2022मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्यानं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न आव्हाड यांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार, सुनील तटकरे आणि भुजबळ यांचे मोठे योगदान होतं असंही त्यांनी सांगितलं. त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेलंच बरं असा सल्लाही परांजपे यांनी दिला. आव्हाड यांना याआधीही आपण इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो, परंतु त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात, पण राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होश में आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे. खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता, तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली. मी तर त्यांना 24 तासामध्ये चॅलेंज दिलं होतं, तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं. त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलँड. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुढीपाडव्याच्या निमित्त दरवर्षी संस्कार भारती ठाणे शाखेच्या वतीनं गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटली जाते. यंदाही श्रीराम मंदिर हा रांगोळीचा विषय आहे. श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी रांगोळीतून करण्यात आली आहे. या भव्य रांगोळीचं उद्घाटन गावदेवी मैदानात आमदार संजय केळकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई, पु ल देशपांडे कला अकादमीचे सदस्य पत्रकार मकरंद मुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संस्कार भारती कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, नववर्ष स्वागत यात्रा पदाधिकारी उत्तम जोशी, संजीव ब्रह्मे, संस्कार भारतीच्या अध्यक्षा प्राध्यापिका कीर्ती आगाशे यांच्यासह गौरी सोनक, सुधा कर्वे, भरत अनखिंडीही उपस्थित होते. रांगोळीसह प्रदीप गुप्ते यांच्या कागदांच्या सुबक रेखीव शिल्पकृतींचं प्रदर्शनही भरवण्यात आले. या निमित्तानं संस्कार भारतीच्या नाट्य विभागाचे कार्यकर्ते 100% मतदान, सकारात्मक मतदान यावर पथनाट्य सादर करून मतदार जागृती करत आहेत. हे प्रदर्शन 7 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ठाणेकरांनी या भव्य रांगोळीला आवर्जून भेट देऊन रांगोळीचं सौंदर्य अनुभवावं असं आवाहन संस्कार वतीनं करण्यात आलं. तर काय सांगाल, नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली. हो, खरं तर ही रंगांची नवमी असं म्हणायला हरकत नाही. रंगवल्ली, ब्रह्मेसर आणि मंडळ, ठाणेकर मंडळ हे 9वं वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहे ते व्यवसायाचा व्याप सांभाळून हे सगळे करतायत, त्याचं मला कमाल वाटते. खरं तर पहिले पोटोबा की पहिले विठोबा असं आहे, तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना, समाजाला, रसिकांना तो आनंद देत आहेत. आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून, मनातून बाहेर येत आहे. सुंदर आहे, म्हणजे त्यातले एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी. आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्वज्ञान, अनेक गोष्टी आहेत, जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आता युटर्न घ्यायला सुरुवात झाली आहे. आणि युटर्न म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे. आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपल्या पुढे आणलं पाहिजे. आपणही विसरलो, आपणही त्यात येतो. त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. फक्त आता याला रसिक जे आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे. आता त्या मोबाईल पासून, टीव्ही पासून, टीव्ही तर आता बाद झाला, तर हे फार रसिक घडवणं. कालच्या 2-3 दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना, तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवला आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे. त्यानिमित्ताने
सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाचं दर्शन होईल. या निमित्ताने आपण मला संधी दिली. मी चाहता आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत. कंबर काय दुखते, झोप येते, नकोसं वाटतं, पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं, आता जे काही रंगांची उधळण बघितली आहे ते अगदी मनापासून केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा रांगोळी कम योगा आहे, एकाग्रता आहे आणि यातनंच अनेक गोष्टी मला असं वाटतं की साध्य होते. मी कोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि 10व्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाच्या पाहणी शनिवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण 2.21 किलोमीटर अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम तसंच कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त राव यांनी कन्हैयानगर येथे या संपूर्ण प्रकल्पाचं आरेखन समजून घेतले. त्यातील रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामांची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाचीही पाहणी केली. तसंच स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड आदीही उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, एम्पी थिएटर यांनाही भेट दिली. तसंच नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सभोवतालचा परिसर येथील बांधकामांच्या स्थितीचाही आयुक्तांनी पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामं, प्रकल्पबाधित कुटुंबियांचं स्थलांतर या संदर्भात लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार असल्याचंही पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.